आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। शाळेमध्ये आम्हाला सुद्धा शिक्षकांचे फटके बसले। अमेरिकेमध्ये आयोजित मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून बालपणातील शाळेतील आठवणींना उजाळा। ज्या शिक्षिका होत्या, जे शिक्षक होते, खास करून शिक्षक जे होते, यांनी कधीच जाणून दिलं नाही आम्हाला तू कोणीतरी वेगळा आहेस। याचं कारण इतरांबरोबर आम्हालाही ते फटके बसले, त्याच्यामुळे असं कधी जाणवलंच नाही की आपण काहीतरी वेगळे आहोत। तेही मार खातात, आम्हीही मार खातोय, त्याच्यामुळे असं काही फारसं वेगळं जाणवलं नाही कधी। राज्यामध्ये सरकार खोटं बोलणारं आणि लोकशाही मारणारं सरकार, आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप। तर खोट्या योजना आणून सरकारने जनतेला लॉलीपॉप दिलं। अर्थसंकल्पावरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर निशाणा। ते 2 महिन्यावर निवडणूक आहेत आणि 2 महिन्यासाठी दिलेलं लॉलीपॉप आहे। हे लॉलीपॉप चोखण्याचं काम सरकार जनता नाही करणार। जनता हे लॉलीपॉप डोक्यात मारेल। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर महानगरपालिकेचा हातोडा। ठाकरे गटाच्या वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई। तर कारवाई सूडबुद्धीने केल्याचा ठाकरे गटाचा आरोप। शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेमध्ये हंगामा। पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ महामार्ग का आणला जातोय? विधान परिषदेमध्ये सतेज पाटील आक्रमक। जनभावनेच्या विरोधामध्ये कुठलाही निर्णय घेणार नाही। शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेणार नाही। विधान परिषदेत मंत्री